भूक लागली, मस्त गरम नाश्ता. मग त्यासाठी दात घासायला लागत. भूक लागली. नाही काय आणलो? इडली नाही माझ्यासाठी आणली. आणि हे तुझा वडापाव. हे तुझा वडापाव. दादासाठी मेंदूवडा आणि साठी मेंदूवडा 1 प्लेट. हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्थ असाल. तर फ्रेंड्स, ही सकाळ आहे रविवारची आणि रविवारचा दिवस असल्यामुळे सगळ्यांना सुट्ट्या आहेत आणि त्यामुळं साहेबांनी जाऊन बाहेरून नाश्ता घेऊन आलेले आहेत. तर मेदूवडा, इडली आणि असं काही आणलं होतं, पण मला ते आवडत नाही, त्यामुळं त्यांनी माझ्यासाठी वडापाव आणला होता, कारण की माझा फेवरेट वडापाव आहे. तर आता नाश्ता वगैरे झाला आणि नाश्ता वगैरे झाल्याच्या नंतर आता टाईम येतो चहाचा. तर चहा बनवण्यासाठी दूध कालचं जे होतं ते संपलं होतं आणि आता नवीन पॅकेट जे आणलं होतं ते मी गरम करायला पण ठेवते आणि त्याचबरोबर चहा पण बनवून घेते. तर इथे बघा, आजचा चहा जो आहे तो गुळाचा असणार आहे आणि त्यामुळं गूळ, चहापत्ती आणि भरपूर अशी अद्रक टाकून इथे आता मी चहा व्यवस्थित असा उकळवून घेते. तर नाश्ता कितीही केला तरीसुद्धा थोड्याशा का होईना चहाची गरज असतेच. सकाळी सकाळी थोडासा चहा पिला ना तर मग जरा फ्रेश वाटतं. हे बघा, सकाळच्या वाजल्यात 8:30. हे अनुताई, हे बघा हे. तर रविवारचा दिवस असला की बहुतेक सर्वांच्याच घरी हे असंच असतं, म्हणजे उशिरा उठणं, सगळ्यांचा उशिरा आंघोळी, सगळी कामं जी आहेत ती हळूहळू चालू असतात. नाश्ता वेगळा बनवणं, स्वयंपाक वेगळं बनवणं, त्यामुळं पूर्ण दिवस जो आहे तो किचनमध्ये आणि इतर कामामध्ये जातो. तर प्रत्येकाचं असंच चालू असतं प्रत्येकाच्या घरामध्ये. तर इथे वैभवदादा पण सकाळी सकाळी गेला होता क्रिकेट खेळायला. रविवारचा दिवस असला की ती पोरं म्हणजे प्रत्येक रविवारी जात असतात क्रिकेट खेळायला. तर तो क्रिकेट खेळून वगैरे आला होता आणि आता तोपर्यंत माझी अंघोळ होईपर्यंत अनुताईने इथे झाडू मारणं म्हणा, लादी पुसणं म्हणा, हे कामं उरकून घेतली. घर पूर्ण स्वच्छ करून घेतलं आणि आता ती जेव्हा आंघोळीला जाईल तेव्हा मग मी माझी दुसरी जी कामं आहेत ती स्वयंपाकाची म्हणा किंवा कपडे वगैरे धुवायचं म्हणा, ही कामं नंतर माझं मी उरकून घेईन. तू 5 वाजता येणार होती ना? 5 वाजले नाहीत अजून. ये, पप्पाला जाऊ दे, नंतर जा. तूच ये. माझ्यासाठी खाऊ घेऊन ये. हा, लवकर ये. खाऊ का आणू? चिप्स आण, चिप्स. सकाळी सकाळी तरी ते ना अन्नूताईला सवय आहे, म्हणजे कधी 5 रुपये कधी 10 रुपये असं हे करून ती ना तिच्या जो गल्ला आहे ना त्याच्यामध्ये ती टाकत असते. तिला पैसे जमा करण्याची म्हणजे पहिल्यापासून तिची सवयच आहे. लहानपणापासून ती सतत म्हणजे पैसे असं खायला वगैरे दिले ना तर ती जमा करत असते. ती खूप चांगली सवय आहे तिची. तर ते बापलेकांचं बोलणं चालू होतं आणि इथं आता वैभवदादाची आंघोळ झाली आहे तर तो निघणार आहे ट्युशनला. त्याचं सकाळी सकाळी ट्युशन असतं रविवारच्या दिवशी. तर आता नाश्ता तर झालेला आहे, तर दूध दिलं आणि दूध पिऊन तो निघाला त्याच्या ट्युशनला. मग त्यांनी सकाळी सकाळी कशाला घालतात? मग घालूनच गेलेत वाटतं. राहू दे, सोड. बाय.
सहज भाजी, गाजरासही भाजी. नीट करायच्याच आणल्यात सगळ्या. ऐ काय निघतं मग मेथी, कांदा, कांदा, लसूण, मेथी, शेपू, गाजर, वांगे, हिरव्या मिरच्या, अंडीला भेंडी. बीट ना आणलो, विसरलं. राहिलं वाटतं ती. ककडी पण राहिली. शट. ककडी, बीट. कलिंगड होतं तिथं. साखर केलं लसूण घेतला. कांदे किती? 2 किलो आणले. आणले कांदे. कढीपत्ता एक्स्ट्रा टाकला. हे काय वांगे, वांगे, जिरा मसाला, पाव किलो मिरच्या आणि टमाटे. अच्छा. तर आता इथे नेहमीसारखंच म्हणजे प्रत्येक रविवारी म्हणजे दुपारच्या टायमाला चिकन हे फिक्स असतं. तर आता इथे अद्रक लसणाची पेस्ट, हळद, मीठ लावून ठेवलं होतं. तर त्याला मी तेलामध्ये टाकून शिजवून घेणार आहे. तर आता साहेब पुन्हा गेलेत भाजी आणायला. तर कलिंगड, बीट आणि काकडी हे राहिलं होतं, तर ते आणायला गेलेत ते. आणि तोपर्यंत आता मी इथे कांदे बटाट्याची जी जाळी आहे ते स्वच्छ पुसून घेते. आणि त्यातलं जे पेपर होते ना अगोदरचे, ते मी सगळे काढून टाकले. आता नवीन पेपर त्याच्यामध्ये टाकते. पेपर यासाठी टाकते कारण की कांद्याचा, लसणाचा वगैरे कचरा पडत असतो खाली. त्यामुळं मी पेपर ठेवते जाळीमध्ये आणि त्यानंतरच त्याच्यावर कांदा, लसूण वगैरे टाकत असते. तर आता जे फळभाज्या होत्या त्या फळभाज्या एका साईडला आणि पालेभाज्या एका साईडला. पालेभाज्या काय 2च होत्या, मेथी आणि शेपू. तर हे निवडून न्यूजपेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवलं तर हे चांगलं राहतात भाज्या. तर आता हे जे फळभाज्या आहे त्या बाकीच्या धुवून घेते, म्हणजे वेगळ्या करून धुवून घेते. आणि पालेभाज्या ज्या आहेत त्याला धुवायची गरज नाही, ते फक्त निवडून न्यूजपेपरमध्ये गुंडाळून फ्रीजमध्ये ठेवून देईन. जेव्हा त्याला बनवायचं असतं तेव्हाच त्याला धुवत असते मी. ते नाही आवडत तिला. कलिंगड आहे. घे ना आणखी. हा, भाजीवाली बाई, भाजीवाली. सोडून द्या बरं पप्पा. सोडून द्या. आवरणार नाही. नाही पायावर पडेल. हा काय ते बघितलं. बीट दाखव, बीट. हे खाणार तू. हे. एक. हो, हळद नाही का आणली? तुला खूप असं. आया. हे तब पिक्चर. तर आता इथे कांदे, लसूण हे सगळे जाळीमध्ये भरून ठेवलं. आजकाल आम्ही बटाटे तर आणायचे बंदच केलेत. आणि बाकीचे जे फळभाज्या होत्या त्या ह्या जाळीमध्ये भरून ठेवल्या. आणि पालेभाज्या ज्या होत्या त्या एका मोठ्या ताटामध्ये भरून ठेवल्या त्या निवडण्यासाठी. आणि फळभाज्या ज्या आहेत त्या आता धुवून घेते. बाकी म्हणजे सगळं ककडी, गाजर वगैरे हे सगळं ना धुवून नंतर फ्रीजमध्ये ठेवेन, धुवून सुकवून व्यवस्थित. मी असं ते काय करते. दुसरं देते. हे मी काढते. थांब घे. असं बघ. ए, इकडं. अहो, ते थांब. ते पोटात होतं तेव्हापासून ते त्याला कलिंगड आवडते. या दे बाबा, हे कसं काय? आकर मी आकर. दे तू खाय. हा, घे. आलो मी. बी काढून द्या त्याला. हे खा. आणि मी घेणार आहे हे. मी घेणार आहे. मी. माया आहे. कसं करायचं?
भांडण भांडण मला दे ना तू. बघू बघू पिलू खाऊन टाकू. अय्या दोन तुकडे. ए बीट दाखव बीट बीट बीटला बघून लगे ई ऍक्ट करतोय किती वाट्यानं जातो तुला वाटी काढून देतो वाट्यामध्ये काढून देतो असं का ते हो. ही ए आणि माझं ते माझ्या हाय माया अय्या दोन चालतं ना अय्या आणि दोन येतं नाही तिथं हे ती तिथं ही खा हां ती तिथं बी खातो हां हे खा मला आहे ना माया हाय किती आहे खा बी नाही बी नाही ही खा ती पण काढून देऊ दे का काढून देऊ ए ती बघ ना कसं बसलंय चकुल पिलू ऊन लागत नाही नाही ये मध्ये ये पिलू ऊन लागतंय बाबा कले करते हैं फिर बातें करेंगे तर इथे कलिंगड वगैरे खाऊन होईपर्यंत चिकन व्यवस्थित शिजलं होतं तर आता त्याला फोडणी द्यायची तयारी करते इथे फोडणीसाठी खोबरं तेलामध्ये तळून घेतलं आहे त्यानंतर कांदा टोमॅटो हे पण तळून घेतले आणि कोथिंबीर घेतली मूठभर तर आता याच्यामध्ये फक्त अद्रक आणि लसूण एवढं मिक्स करून हा पूर्ण मसाला एकत्र करून व्यवस्थित असा वाटून घ्यायचा आहे तर इथे थोडंसं अद्रक आणि लसूण मी नंतरनं टाकलेलं आहे अगोदर फक्त बाकीचा मसाला वाटून घेतला त्यानंतर मग अद्रक आणि लसूण टाकलं कारण की एवढं काय टाकायची गरज नव्हती पण थोडंसं टाकून घेतलं नंतर ना तर आता इथे फोडणी देण्यासाठी म्हणजे आता इथे ना भाजी वेगळी बनवायची आणि बिर्याणी वेगळी बनवायची तर आता भाजीला फोडणी देण्यासाठी कढईमध्ये तेल गरम केलं त्यानंतर त्याच्यामध्ये थोडासा कढीपत्ता टाकला आणि जो वाटलेला मसाला आहे तो याच्यामध्ये टाकून व्यवस्थित असा फ्राय करून घ्यायचा आहे आणि जास्त याला फ्राय करायची गरज नाही कारण की ऑलरेडी सगळं तेलामध्ये तळून घेतलेलं होतं तर आता फक्त एक 5 मिनटासाठी याला तेलामध्ये फ्राय करायचं आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये टाकायचे पावडरचे मसाले आणि ते गॅस स्टोव थोडंसं बारीक करायला गेलं की लगेच बंद पडतो हवेने कारण की बाल्कनीचा डोअर ओपन असतो जेव्हा पण गॅस चालू असतो तेव्हा डोअर ओपन ठेवावा लागतो त्यामुळं मग मी म्हणजे ते गॅस बारीक करताच येत नाही असं मीडियमवरतीच त्याला हे करावं लागतं तर आता मसाला फ्राय झाल्याच्या नंतर इथे मी पावडरचे मसाले टाकणार आहे तर त्यामध्ये टाकलं काळं तिखट 3 ते 4 चमचे काळं तिखट टाकलं छोटे छोटे चमचे होते ते आणि त्यानंतर 1 चमचा धना पावडर 1 चमचा जिरा पावडर टाकलं आणि आता याला व्यवस्थित असं फ्राय करून घेणार आहे आणि म्हणजे पावडरच्या मसाल्याला थोडंसं असं 5 मिनटं काय होईना कमीत कमी मसाल्यामध्ये असं व्यवस्थित असं तळले ना तर मग भाजीला कलर चांगला येतो तर इथे अगोदर चिकनची ग्रेव्ही तयार करून घेतली आणि त्यानंतर लगेच इथे कुकरमध्ये बिर्याणी शिजायला ठेवलेली आहे आणि आता स्वयंपाकाचं तर सगळं झालेलं आहे तर आता मी हे जे एक्स्ट्राचं काम आहे म्हणजे हे भाजी
जे काही फळभाज्या आहेत ते स्वच्छ धुवून घ्यायचं. तर ते काम मी करत आहे आता. आणि तेवढ्यात वैभवदादा पण क्लासवरून आला होता. तर फ्रेंड्स, इथे मी बिर्याणीची रेसिपी वगैरे दाखवली नाही. तर तुम्हाला जर हवी असेल तर नक्की कॉमेंट करून सांगा. आणि आता हे माझं लास्ट काम म्हणजे आता भाज्या वगैरे धुवून ठेवायचं आणि त्यानंतर मग संध्याकाळी सुकल्यावरती ते फ्रीजमध्ये व्यवस्थित स्टोअर करून ठेवायचं, हे काम असतं. तर व्हिडिओ खूप मोठा झाला आहे, त्यामुळं आता व्हिडिओ इथेच थांबवण्याची वेळ आलेली आहे. आणि फ्रेंड्स, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कॉमेंट करून नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा. बाय.